नमस्कार मित्रांनो, मी अतिशय महत्त्वाची माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। शिव महापुराण कथेमध्ये भगवान शंकराने ब्रह्मदेवाला आणि केतकी पुष्पाला का शाप दिला या संबंधामध्ये खुलासा आज या व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे। शिव महापुराण कथेमध्ये नंदिकेश्वर आणि सनत कुमारांचा संवाद आहे। ब्रह्मदेवाने आणि केतकी पुष्पाने केलेला खोटेपणा आणि त्यावर भगवान शंकराने त्यांना दिलेले श्राप या गोष्टी शिव महापुराण कथेमध्ये आलेल्या आहेत। तर ते ऐकण्याआधी मी तुम्हाला नम्र विनंती करतो की अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंटमध्ये श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र लिहायला विसरू नका आणि ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या जवळच्या लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करा। चला तर मित्रांनो, आपण बघूया भगवान शंकराने ब्रह्माजीला आणि केतकी पुष्पाला का श्राप दिला। ब्रह्माजीने खोटेपणा केला, ते खोटे बोलले म्हणून शंकर अतिशय क्रोधित झाले। त्यांनी आपल्या तिसऱ्या नेत्रामधून काळभैरवाला प्रगट केले। शंकरांनी काळभैरवाला सांगितले की आता ब्रह्मदेवांना तुम्ही शिक्षा करावी। ताबडतोब काळभैरवाने ब्रह्मदेवाचे 5वे मुख कापून काढले। ब्रह्मदेव भीतीने थरथर कापू लागले। त्यांनी काळभैरवाचे पाय धरले। ही ब्रह्मदेवाची अवस्था पाहून भगवान विष्णूंना त्यांची दया आली। त्यांनी शंकरांना सांगितले की आपण क्षमाशील आहात, तरी आता ब्रह्मदेवाचा अपराध पोटामध्ये घालून त्यांना आपण क्षमा करावी। भगवान विष्णूंनी शंकराची ही प्रार्थना केली। शंकरजी म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू आपला मोठेपणा सिद्ध करण्यासाठी खोटे बोललास। आता पृथ्वीवर कोणीही तुझी पूजा करणार नाही, तुझे कोणीही मंदिर देखील बांधणार नाही, तुझा उत्सव देखील कोणी करणार नाही। हे उद्गार ऐकून ब्रह्मदेवाने हात जोडून भगवान शंकराला क्षमा मागितली आणि मला क्षमा करण्याची विनंती केली। भगवान शंकर म्हणाले, तू क्षमा याचना केलीस म्हणून मी तुला वरदान देतो। मित्रांनो, भगवान शंकर किती क्षमाशील आहेत, ते किती आशुतोष आहेत की ब्रह्मदेवाने त्यांचा अपराध केला, त्यांच्याबरोबर खोटे बोलले, तरीही ज्यावेळेला ब्रह्मदेवाने त्यांची क्षमा मागितली त्यावेळेला त्यांना भगवान शंकराने माफ केलं आणि त्यांना भगवान शंकर म्हटले की हे ब्रह्मदेवा, मी तुला माफ करतो आणि वरदान देतो की तू यज्ञाचा आचार्य होशील। तुझे स्मरण केल्याशिवाय कोणताही यज्ञ पूर्ण होणार नाही, एवढे वरदान मी तुला देतो। यानंतर भगवान केतकी पुष्पाला म्हणाले, दुष्टा, तू आता इथून निघून जा। मी तुला माझ्या पूजेतून वर्ज केले आहे, यापुढे मी कधीही तुला स्वीकारणार नाही। हे ऐकून केतकी पुष्पास अतिशय वाईट वाटले। त्यांनी भगवान शिवाची क्षमा मागितली। त्यावेळी भगवान शंकर म्हणाले, तू खोटी साक्ष दिली, ही गोष्ट चांगली केली नाहीस। या जगात खोटेपणा कधीही चालत नसतो। खोटी साक्ष देणाऱ्यास शिक्षा ही मिळालीच पाहिजे। मी तुला कधी देखील धारण करणार नाही। तुला तुझ्या खोटेपणाचा पश्चाताप झाला आहे, त्यामुळे तुला मी वरदान देतो की भगवान विष्णू आणि आदी करून देवी देवता तुझा स्वीकार करतील, एवढे मात्र मी तुला सांगू इच्छितो, पण मी तुझा कधीही स्वीकार करणार नाही, असं भगवान शंकर त्या केतकी पुष्पाला म्हणाले। भगवान शंकराने काळभैरवांना प्रगट करून ब्रह्मदेवाचे 5वे तोंड तलवारीने छेदून टाकले। याचे कारण म्हणजे आपल्या खोटेपणासाठी आणि आपल्या मोठेपणासाठी तो खोटं बोलला होता। या गोष्टीतून आपणही बोध घेतला पाहिजे की कधी आपण खोटं बोलायचं नाही आणि कधीही कुणाला फसवायचं नाही, अशी प्रतिज्ञा करून त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे। अशा पद्धतीने शिव महापुराण कथेमध्ये ब्रह्मदेवाला आणि केतकी पुष्पाला भगवान शंकराने दिलेला हा श्राप आहे। केतकी पुष्पाचा स्वीकार भगवान शंकर करत नाहीत आणि ब्रह्मदेवाची देखील पृथ्वीवर कुठे पूजा केली जात नाही। फक्त एकच पृथ्वीवर ब्रह्मदेवाचं मंदिर आहे, ते म्हणजे पुष्कर क्षेत्री, तिथेच ब्रह्मदेवाची पूजा केली जाते। आशा करतो की महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल।
ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.